मराठी माणसाच्या अस्तित्वावर जेव्हा गदा येते तेव्हा राज ठाकरे शांत बसत नाही। हे पुन्हा एकदा सिद्ध झाले। शिक्षण विभागाने हिंदीची सक्ती करताच त्यांनी थेट सरकारला इशारा दिलाय आणि मराठी समाजातूनही आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात। याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय शिवबंधन न्यूज। राज्यात नवा शिक्षण आराखडा लागू करताना पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्यात आल्याचा आरोप शिक्षण विभागावर होत आहे। अभ्यासक्रम सुकाणू समितीने दिलेल्या शिफारशीमध्ये हिंदीसह इतर भारतीय भाषांना पर्याय देण्याचा मुद्दा मांडण्यात आला होता। मात्र मराठी राज्यातच मराठीला पर्याय न देणं याला विरोधकांनी आणि समाजातील जाणीवशील घटकांनी आक्रमक विरोध केलाय। मनसेनं आंदोलनाची भूमिका घेतली असून पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली। ते म्हणाले, मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती होणार असेल तर अशी प्रगती आम्हाला नकोय। नुसता भाषा दिवस साजरा करून किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळवून मराठी वाचणार नाही। इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीला शिकवायचं सोडून फ्रेंच रिव्होल्यूशन शिकविणाऱ्या शालेय व्यवस्थेवरही त्यांनी सडकून टीका केली। राज ठाकरेंनी स्पष्ट इशारा दिलाय, जर सरकारनं तात्काळ निर्णय मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ आहे। शालेय हिंदी पुस्तकांची विक्री आणि वितरण मनसे थांबवेल असं ठणकावून सांगितलंय। मराठीचा प्रश्न पुन्हा एकदा पेटलाय आणि राज ठाकरे यांचा आवाज या आंदोलनाला दिशा देतोय। सरकारने वेळीच निर्णय मागे घेतला नाही तर शाळा, पुस्तके, रस्ते सगळीकडे संघर्ष उभा राहील असा थेट इशारा त्यांनी दिलाय। आता पाहायचं या लढ्याचं उत्तर सरकार विचारांनी देतंय की आंदोलनांनी। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।